नमस्कार. आज इथंच बानूच्या इथं आले माझ्या घरी बाळवणीत, कारण लय टेन्शन आलं मला. आता ती काय टेन्शन, कशामुळे टेन्शन हे नाही मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये, तर नक्कीच कंटिन्यू ब्लॉग करा. माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल राडका चेहरा झालेला, दिसत असेल ना, तर बानूबाई मी तुम्हाला दाखवते. भरपूर जणांना बानूबाई बघायचं असते. दिसली का बानूबाई आहे? अगं हातरुणात टाकली तिला, दिसली का? काय सांगू आणि कसं सांगू. आज चिखल थापायचं, पण एवढं डोक्याला टेन्शन, एवढं डिप्रेशनमध्ये मी गेली की दिवसभर नुसते पळत होते. काय कारण, कशामुळं. मी पहिली गोष्ट ही सांगेन की विश्वास कुणावरही ठेवू नका. पहिली गोष्ट, विश्वास लय मोठा धगा देते. कधी गरा करून जाईल सांगणार येणार नाही. मी विश्वासाने माझा गळा कापण्यात आलाय, तरी पण जाऊ द्या, त्याला मी समर्थ आहे. आईचा इकडं पसारा चाललाय ठेवणं. आता जेवणही केले, गोळे खाते. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे. मी आता आले बानूला, आज दवाखान्यात न्यायचं होतं. तुम्हाला माहिती आहे, जर सोमवारी बानूला दवाखान्यात आणावं लागते, पण आज काही जमलं नाही. आल्या ब्लॉक करायला पण जमलं नाही, कारण मी कुठं गेलती, काशाला गेलती, काय कारण, ब्लॉक काढायला जमला नाही मला. तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे, कारण भरपूर अशा लोकांनी मला एवढं टेन्शन दिलं, एवढं डिप्रेशनमध्ये घालवलं, प्रयत्न केला, पण त्याला का नाही मी खंबीरीने उभं राहिली. का? माझ्या पाठीमागं कोण नसलं तरी मी एकली समर्थ आहे सगळ्याला तोंड द्यायला. पण लोकांना हसू कशाला, म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. जर वेळ आली तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता मी तुम्हाला एवढंच सांगते की बानूच्या म्हणजे घरी बाळवणीत आज माझा मुक्काम पडला. उद्या सकाळ सकाळ जायचं चिखल थापायला, कारण तिकडं माल चालू आहे, वाहतूक चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, लोकांच्या भरोश्यावर आपण एवढं थापलेलं, एवढं मेहनत केलेली, लोक कधी काय करतात सांगून येणार नाहीत, बरोबर आहे का नाही. तर कारण एवढंच आहे, एवढं म्हणजे काय तुम्हाला सांगू. तर जाऊ द्या, मी पुढचा ब्लॉग नक्कीच बनवेल. पण पार्सल काय अजून आलं नाही ताई. तुम्ही बाळवणी राहणार, बाळवणी तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर हे आहे. तुम्ही कोणत्या ह्याच्यात पाठवलं मला माहीत नाही. आज आहे सोमवार, तर अजून काही पोचलं नाही पार्सल. पोचल तुम्ही म्हणला होता 2-3 दिवसांनी पोचल, हळूनी दमानी. सक्रातीला साडी मला ताईनं पाठवली, माझ्या बहिणीने. माझ्या लेकरांना कपडे पाठवले, दीक्षाला पाठवली, बानूला पाठवली. खूप खूप धन्यवाद ताई. मी कितीही माझं चेहऱ्यावर दुःख असलं ना, तरी पण मी तुम्हाला आनंदाने दाखवणार आहे. का तर कारण त्याला लय मोठं आहे. विश्वास ठेवला मी, पण लोकांनी माझा गळा कापला. सक्का भाऊ सक्का वैरी होत्यात म्हणतात ना, सक्का भाऊ सक्का वैरी होत्यात आणि सख्या बहिणी सख्या वैरी होत्यात, असं मन आहे. पण आपण कितपत ऐकायचं हे आपलं काम असतंय, बरोबर. तर थंडी लय वाजायला लागली, मला झोपायचं, झोप पण आली. तर ही छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी टाकला. नक्कीच याला लाईक करायला विसरू नका भाऊ बहिणीनं. जर तुम्हाला काय वाटलं तर नक्कीच मला फोन करून सांगा, कारण मला बोलण्याची आणि तुम्हाला सांगण्याची बिलकुल ही नाही, कॅपलिशी नाही, काय म्हणतात ना. त्यामुळं बाणाला थंडी वाजते, तिला शूटर वगैरे घालते आणि जेवण केलं, गोळ्या खाते आणि झोपते. एवढी सांगेन की काळ आलता, पण काळ देवाने घालवला. लय मोठं संकट आलतं माझ्यावर, त्याच्यातनं सुद्धा देवाने मला वाचवलं. मलाच नाही तर माझ्याबरोबर दोघांना वाचवलं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर चला, बाय.